आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये किशोर दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात झालेल्या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। उमेदवारी मागे घेणार का याबाबत विविध राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना गोकुळ गीते यांनी स्पष्टपणे माघार नाही अशी भूमिका घेत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत आता किशोर दराडे विरुद्ध गोकुळ गीते असा थेट सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर या निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली असून स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीत अखेर रंगतदार लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी किशोर दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात झालेला संवाद चर्चेचा विषय ठरला। या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गीते माघार घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। मात्र गोकुळ गीते यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत माघार नाही अशी ठाम भूमिका जाहीर केली। त्यामुळे आता नाशिकच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष दराडे विरुद्ध गीते या थेट लढतीकडे लागले आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणी सुरू झाली असून निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत। फोन आलेला होता, कुणाच्या फोन नंतर माघार झाली? बघा, या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। कुणाचा फोन आला होता माघार घेण्याआधी? आपण वरिष्ठ नेत्यांचा कुणाचा? देवेंद्रजींशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो, गिरीश भाऊंशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो, रवींद्रजींशी बोललो। आपण आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पण गाडी 5-10 मिनिटं उभी होती, नेमकं काय चालू आहे? नाही, मी गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी त्यांना विनंती करत होतो, पण त्या ठिकाणी जो सकाळी त्यांचं गिरीश भाऊचं ठरलं पण होतं की विड्रॉल द्यायची, पण काल काहीतरी कुठल्या तरी आपल्या एका मतदाराकडे, नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी काहीतरी आईवडिलांवरनं शिवीगाळ केली। त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की विड्रॉल देऊन टाक आणि विषय सोडून द्या। त्या मनस्थितीत तो नव्हता, तो खूप चिडलेला होता, त्यामुळे मी त्याच्याशी बोलत होतो। पण मग आता काय गोकुळ गीते माघार घेणार? आता ते गिरीश भाऊ बोलताय, त्याच्यावर गिरीश भाऊ निर्णय घेत। अवघे 10 मिनिटं उरलेले आहेत। अवघ्या 10 मिनिटात पण काही पण होऊ शकतं ना। हो, पण मग ते जिना चढता चढता उतरता उतरता राजकारणात निर्णय बदलतात। माहित नाही, मी तर तुमच्या फोनवरनं बोललो ना, तुमच्याशी जो माणूस बोलत होता त्याने फोन मला गाडीत दिला त्या ठिकाणी। काय झालेलं आहे, काल कुठल्या तरी नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी असं सांगितलं की गणेश गीते, गोकुळ गीते काय येऊन माघार घेणार नाही, त्यांचा बाप येऊन त्या ठिकाणी माघार घे, आणि त्यामुळे ह्या विषयाला वेगळं वळण लागलं। मी पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी पार्टीचा होतो, त्यामुळे मी पार्टीच्या आदेशाप्रमाणे 1 मिनिटात माघार या ठिकाणी देऊन टाकली। नाही, आता मी तर कोणाला सांगणार नाही, कारण आता किती कोणाला सांगितलं, आपल्याला सांगितलं युती धर्म पाळायचा आहे, तर आपण युती धर्म पाळलाय। नाही, युती धर्म पाळा, पण अशा स्वरूपाचे जर वक्तव्य केलं असेल तुमच्या बाबत त्याविषयी त्याच्यावर आता राज्यातले नेते निर्णय घेतील ना या ठिकाणी, की जर निवडणुकीच्या अगोदरच लोकांचे आई बाप त्यांचे पार तुम्ही श्राद्ध घालायला लागले आणि या ठिकाणी जर लोकांना सांगायला लागले त्याचा बाप येऊन माघार देईल, तर त्याला माहित नसेल। आता माझाही बाप आहे ना देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये। दराड्यांवर अनेक लोक नाराज आहे, नगरसेवक नाराज, अशा परिस्थितीत त्यांना उमेदवार दिली, सगळा गृह निर्माण केला। त्यांच्यावर अख्खी दुनिया नाराज असो, आपल्याला तिच्याशी काही कर्तव्य नाही, पण त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आपल्या पार्टीशी होतं, आपल्या पार्टीशी लॉयल्टी होती, पार्टीच्या मागे आपण पार्टीने जो आदेश दिला तो पूर्ण केला। मी त्याच्या विरोधात महायुतीत मला मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ जिथं जिथं सांगतील तिथं तिथं मी जाणार। बंधूंच्या विरोधात आपण? हो, 100%। म्हणजे बंधूंची उमेदवारी कायम? तर आता 10 मिनिटात त्यांनी येऊन विड्रॉल घेतली, गिरीश भाऊंचं त्याचं बोलणं झालं, ऐकलं, तर ते आनंद आहे। ठीक, ओके। मध्ये चांगल्या पदावर काम करतो, मी विद्यार्थी घडवण्याचं काम त्या ठिकाणी करतो, आणि मी माझ्यासारखा असा व्यक्ती कधीही कोणाच्या परिवाराबद्दल किंवा वडिलांबद्दल असे अपशब्द मी काढूच शकत नाही। आणि गोकुळ भाऊंचा आणि गणेश भाऊंचा त्या ठिकाणी कोणीतरी गैरसमज या ठिकाणी निर्माण करून दिला, कारण राजकारण करत असताना अनेक हितचिंतक त्या ठिकाणी निर्माण होत असतात, अनेक काही विरोधकांची ही खेळी होती, त्यांचं हे षडयंत्र होतं आणि ते करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत। मी आपल्या माध्यमातून गोकुळ भाऊ आणि गणेश भाऊंना सांगतो की तो व्हॉइस माझा नाहीच आहे,
आपण फॉरेन्सिकला दाखवा किंवा ना एखाद्या कुठल्या ऑर्गनायझेशनला दाखवला, एखाद्या लॅबोरेटरीमध्ये आपण तो चेक जर केला तर त्याच्यामध्ये सत्यता बाहेर येणार आहे. आणि मी असं बोलूच शकत नाही, कारण आम्ही एक परिवार आहोत. आमचे गेल्या 40 वर्षापासून त्या ठिकाणी परिवाराचे संबंध आहेत. दिगंबर काका गीतेंच्या माध्यमातून गणेश भाऊ असतील, गोकुळ भाऊ असतील, त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहिलेला आहे आणि त्या दोघा भावांबद्दल दराडे परिवाराला नेहमी आदर आहे. फक्त या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये सुसंवाद होऊ शकला नाही, त्यामुळं हा गैरसमज निर्माण करून देण्यामध्ये विरोधक माझे हितचिंतक यशस्वी ठरले आणि त्यांनी हा प्रयोग केला. तुम्ही तुमच्याकडे ऑडिओ क्लिप आहे का, तुम्ही ऐकली का? नाही, तुमच्या मी मोबाईलकडे खरंच आलेली नाही आहे आणि ती मी ऐकलेली पण नाही आहे. आणि म्हणून मी माझं स्पष्टीकरण देण्यासाठी मी गोकुळभाऊ आणि गणेश भाऊंच्या घरी जाईल आणि त्यांचे जो काही गैरसमज झाला आहे तो मी दूर करीन. नगरसेवकाला फोन करून आमचा बाप काढलेला आहे म्हणून आम्ही तर मी तेच सांगितलं ना, तो जर माझा वॉइस असेल तर मी सर्व शिक्षा भोगायला तयार आहे ना, कारण आम्ही एक परिवार आहोत आणि परिवारामध्ये जर असे गैरसमज निर्माण होत असतील तर ते गैरसमज दूर करण्याची माझी जबाबदारी आहे. कारण माझ्यावरती ॲलिगेशन्स होत आहे आणि माझ्यावरती ॲलिगेशन्स होत आहे तर मी त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्या माध्यमातून देणं गरजेचं आहे. आणि मी का आपल्यासमोर बोलतो आहे, कारण आपण सकाळपासून मला फॉलो करताय आणि म्हणून ते तर गणेश भाऊ आणि गोकुळ भाऊंचं तर मी भेटून तर त्यांचा गैरसमज दूर करणारच आहे, परंतु जिल्ह्यालाही कळायला हवं ना. जर या पद्धतीने जर माझी इमेज कुठेतरी डाऊन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ती सातत्याने केली जाते विरोधकांच्या माध्यमातून, आणि म्हणून मला असं वाटलं की आपण याच्यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. म्हणून मी आपल्यासमोर, आणि आपणही म्हणत होती की याच्यावर तुम्ही बोला, कारण कसं असतं, नाही बोललं की सर्वसाधारण जनतेला असं वाटतं की नाही खरंच बोलला की काय, आणि आपण जर बोललेलोच नाही त्यामुळे आपल्याला स्पष्टीकरण द्यावं लागेल. तुम्ही तक्रार करणार आहे का? काही संबंधच नाही, कशाला तक्रार कोणाकडे करायची, हा परिवारातला विषय आहे, तक्रार करायचं काही कारण नाही. पण त्यांचा जो गैरसमज झाला आहे तो दूर करावा लागणार आहे. तक्रार करून काय दोन करणार? परिवारांमध्ये भांडण लावण्याचा हा डाव असू शकतो. दोन परिवारामध्ये गैरसमज निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि ते माझे हितचिंतक आहेत. आता ते कोण आहे त्याचाही मला R&D मलाही शोध घ्यावा लागेल. जसं मीडियामध्ये सूत्र हा शब्द येतो तसं याच्यामध्ये पण कोण हितचिंतक आहे ते आता मी भाऊंशी बोलल्यानंतरच मला कळेल. आता लढत होणार आहे, आपण देखील माघार घेतलेली आहे. बघा, मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय छोटासा घटक आहे, मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. ही निवडणूक फार मोठी आहे आणि हा सर्व निर्णय किंबहुना महायुती असेल, गणेश भाऊ देखील महायुतीमध्ये आहे, ही सगळी मंडळी बसून त्या ठिकाणी घेतील. मी नाही पडलाय का हो भाऊ? मी बसलो तुम्हाला सांगितलं नाही काय काय मी बसलो तुम्हाला सांगितलं नाही कुठे? सांगा किती परवा नाही नाही, मला नाही काही सांगितलं. आमची चर्चा झाली. बरं, कशासाठी? हेच गणेश भाऊ म्हटलं का मला पक्षाकडनं केले होता, मला पक्ष बोलते लोक पक्ष त्यांचं करा. भाऊ तुम्हाला एकदम मोकळं सांगू, हे बघा, आपण काय लांबचे नाही, एकमेकांचे नातेवाईक आहे, पण तुमच्या घरात एक आमदारकी आहे. आता एक आमदारकी आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय, आम्हाला गोल्डन चान्स आहे, मिळेल आम्हाला असं वाटतंय असं, आणि आम्ही आता पुढे जातोय. तू पुढं म्हातारा झाला म्हणून मग चान्स मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते. ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही. असं नाही ना. मी बघा, मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होते, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे, अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे. उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल. अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका. उलट आम्ही फ्रेम करू का दराड्यांच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली. हा, मग आम्ही कुठे, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना. आम्ही कुठे काही भूमिका आमच्या काय असं काही नाही. भाऊ मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, पण तुम्ही पण थोड्या भावाने समजून घ्या का आम्हाला पण त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे. कुठेतरी आमच्या मागे पण कार्यकर्ते समर्थक आहे, त्यांचे पण कामं करायचे. जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा आमचा आहे. तुम्ही बघता गणेश भाऊंची कामाची शैली बघता, माझी बघता, आम्हाला वाटतं ही संधी आम्हाला मिळाली पाहिजे. मग आता द्या तुम्ही ती संधी, लागलं तर पुढच्या 6 वर्षांनी आम्ही कुणाल भाऊसाठी ती संधी देऊन टाकू. बस, अजून काय सांगू.
आणि जिथे पुढे तुम्हाला आमची गरज पडेल आम्ही येणार. तुम्ही आता आमच्या मागे राहा, भविष्यात आम्ही तुमच्यासाठी थांबू. काय म्हणजे आता विधानसभेत तुमच्याबरोबरच होतं, सगळे स्टाफ मिटिंग घेतल्या, सामाजिक मिटिंग घेतल्या, तुम्ही तुमच्यावरच होतं, मागे मग आता ही संधी परत एकदा आम्हाला द्या, भविष्यात आम्ही तुमच्यासोबत कायम राहू आणि आपले ऋणानुबंध कायम राहतील. पण काय येतील जातील, पण तुम्ही जे म्हणता ना बाबा तुझं वय नाही, 100% वय नाही, चान्स येतो, पण अशी संधी परत परत येत नाही आयुष्यात, लक्षात घ्या. असं नाही ना. काय करता मतदार कोणाला तुम्ही म्हणत असतं जनाच्या हे बघा भाऊ, मी मतदार 100% त्या गोष्टी कुठे जात नाही, पण मतदारांना उपलब्ध असणारा पण माणूस लागतो एक, हे लक्षात घ्या. म्हणणं बरोबर आहे, पण जर उमेदवार असताना हे बघा, ज्याच्या नशिबात भाग्य काय ती 22 तारखेला कळत. आपण आज त्याच्याबद्दल काही चर्चा करण्यात मजा नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती का तुम्ही ही संधी मला द्या. अरे पण तुम्हाला तुम्ही म्हणा आम्हाला जर म्हटले सुद्धा जास्त नको मला. नाही नाही नाही, आम्ही कधी म्हणणार नाही असं. मी कोणाजवळ बोललो पण नाही. आम्ही ठरवले, म्हणजे मी गणेश दादाला आग्रह होता तू लढ, पण त्याची मानसिकता आता तू म्हणे मला पक्षापुढे जाता येणार नाही आणि मी थांबू शकत नाही. नाही भाऊ, जे हे बघा, नाही 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 असं नाही भाऊ. ही निवडणूक या प्रक्रियेत या गोष्टी चालणार. तुम्ही तेवढा मनाचा मोठेपणा ठेवा. माझा व्यक्तिगत तुमच्या असं काही मी खूप नाही हो, नाही 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 भाऊ, ही निवडणुकीचा कालावधी नाही 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 असं नाही 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 नाही. चिखलपेट केलीच नाही मी, फक्त सांगितलं संस्थेचा विस्तार केला, संस्थेत चुकीचं काम केलं असं नाही म्हटलं मी काही. ठीक आहे भाऊ, ठीक आहे, काही विषय नाही. चालेल भाऊ, चालेल, ठेवू का? दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह